भारताच्या अलौकिक अशा इतिहासात चंद्रगुप्त मौर्य असू देत, महाराणा प्रताप असू देत, सम्राट अशोक असू देत, असे कित्येक राजे झाले, पण शिवाजी महाराजांना जी क्रेज आहे, त्यांच्याबद्दल जे आपल्याला भावना आहेत, म्हणजे मराठी माणूस ठीक आहे, बट महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांच्याबद्दल जी एक एम्पथीची फिलिंग आहे, करेजची फिलिंग आहे, ती त्यांच्याबद्दल वेगळी का आहे, त्यांना ती काय स्पेशल बनवते? बिकॉज जेव्हा छत्रपतींनी राज्य स्टार्ट केलं होतं तेव्हा मंदिरं उधळली जात होती, जनसामान्यांवर अत्याचार होत होता, त्यांच्या लँड करप्ट केल्या जात होत्या, स्त्रियांवर अत्याचार होत होते, आणि याला फाईट करण्यासाठी मी आधीच्या राजांची नावं घेतले, त्यांच्याकडे आधीच स्वतःची सत्ता होती किंवा ती त्यांना रूल मिळत आलेली सत्ता होती, त्यांच्याकडे राजवाडे होते, त्यांच्याकडे राज्य होतं आणि प्रजा सुद्धा होती, पण छत्रपतींकडे असं काहीच नव्हतं. आणि हा अत्याचार चालू असताना एका ठीक आहे, त्यांच्या वडिलांकडे जहागीरदारी होती, पण ती कोणाची? ज्यांच्या विरोधात त्यांना युद्ध करायचे त्यांचीच जहागीरदारी होती, म्हणजे खऱ्या अर्थानं ते झिरो होते, त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि तिने झिरोतून स्टार्ट केलं आणि हे सगळं रिव्हॉल्युशन घडवलं. आणि पहिल्यांदा असं झालं की सगळी प्रजा मिळून लढत आहे एका क्रुअल राजासोबत, औरंगजेबासोबत, आणि म्हणून त्यांची स्टोरी खूप